नमस्कार. प्रथमतः ओगदी गावातील सर्व प्रगतशील शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोहनगिरी कृषी उद्योग समूह कोपरगाव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण या ठिकाणी कांदा पिकावरील चर्चासत्राचे आयोजन केले आहे. कांदा ह्या विषयावरती बोलण्यापूर्वी आपण सुरुवात तणनाशक या विषयापासून करू. मागील 4 ते 5 वर्ष पाऊस भरपूर झाल्यामुळे काही गोष्टी आपण फक्त कांदा रोगाचा पिळ्या रोग असेल, करपा असेल, डावणी असेल, सड असेल, कुजा असेल, ह्या विषयावरतीच आपल्या 4 वर्ष सगळ्या चर्चा त्या भोवतीच फिरत राहिल्या. परंतु ह्या वर्षी ज्यावेळेस आपण फिरतो किंवा शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात, यावर्षी काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहे. त्या म्हणजे खरीप हंगामात जी पिकं आपण केलेली होती, उदाहरणार्थ सोयाबीन असेल किंवा मका असेल, आणि मग त्या पिकामध्ये वापरलेली जी तणनाशकं होती त्याचा साईड इफेक्ट आत्ता आपण जे लाल कांदे केलेले असतील किंवा ज्याची उन्हाळ्याची आत्ता रोपं टाकलेली असतील त्या ठिकाणी बऱ्याच जणांना जाणवत असेल किंवा दिसत असेल ते. आणि मग काय होतं, तिथं आपण सहजासहजी त्या बियाण्याला दोष देऊन टाकतो किंवा मग मला तिथं रिझल्ट येत नाही किंवा जमीन चालत नाही पहिल्यासारखी किंवा पहिल्यासारखी खतं आता राहिलेली नाही. तर ह्या गोष्टीचा जरा गांभीर्याने विचार करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे. एक उदाहरण जर द्यायचं झालं तर कासली असं गाव आहे का मागील 15 ते 20 वर्षापासून मक्याचं क्षेत्र त्या गावात फार मोठ्या प्रमाणात आहे. मका आणि मकाच होते. आता ठीक आहे, 2 वर्षापासून तिथं सोयाबीन पण वाढली, परंतु मका तणनाशक आता कुठल्या एका कंपनीचं आपल्याला नाव नाही घेता येणार किंवा कुठल्या एका तणनाशकाचं नाव नाही घेता येणार. कंपनी जरी बदलली तर कंटेंट तोच आहे. तर ते तणनाशक वारंवार त्या रानात मारून परत मग ज्यावेळेस आपल्याला तिथं रोपं टाकायचे असतात किंवा कांदे करायचे असतात, आपल्या ह्या साईनाथ भाऊकडे जो लॅपटॉप आहे त्याच्यात असे असंख्य फोटो आहे. समजा हे जर क्षेत्र असेल आणि ह्या अर्ध्या क्षेत्रामध्ये आपण सोयाबीन किंवा मका केलेली होती आणि इथं तणनाशक मारलेलं होतं आणि इथं काय तुमचं मूग असेल त्याला काही तणनाशक मारलेलं नाही किंवा ताग असेल, द्यायचे असेल किंवा रान खाली असेल, तर ज्यावेळेस लागवड चालू झालेली आहे, एकच रोप आहे, एकच रान आहे, पाणी एक आहे, मालक एक आहे, आणि ज्यावेळेस मग ते पीक 25, 30, 40 दिवसाचं होतं आणि मग तिथून पुढं तक्रार यायला सुरुवात होते. अर्ध्या रानात पीक चालतंय, अर्ध्या रानात चालत नाही, हे कांदे पाथीवर आले, हे येत नाही, इथं 2 फवारणी एक्स्ट्रा झाल्या. तर ह्या गोष्टी तिथं आपल्याला ह्या वर्षी जाणवतील आणि दिसत आहे. याचं कारण असं, मागील 4-5 वर्ष मोठाले पाऊस झाले. आपण जे तणनाशक तुम्ही काही शाखेत मारला असेल, परशूट मारला असेल, सोयाबीनमध्ये काय जे असेल ते इकडं टनटिंजर मारला असेल किंवा लॉडिस मारला असेल, टोंबो मारला असेल किंवा हॉर्च मारला असेल, कॅलरीज मारला असेल मक्यामध्ये, याच्यामध्ये 2 प्रकारचे कंटेन येतात. एक असतं बीजनाशक आणि एक असतं तणनाशक. मग खरा जो धोका आपल्याला जो पोचतो त्याच्यामध्ये जे बीजनाशक असतं ॲट्रासान, तर हे ॲट्रासान काय करतं, आता उदाहरणार्थ आपण मक्यात मारलं, मक्यामधील रुंद पानाच्या गवताच्या बियाण्याला ते उतरू देत नाही किंवा त्याला उतरण्यापासून थांबवतं किंवा त्या बियाला ते जाळतं, असा विषय असतो. आणि मग ते आपण तिथं वापरतो. ह्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे, ते मोठाले पाऊस न झाल्यामुळे ते वाश झालं नाही, ते धुतल्या गेलं नाही, ते तसंच जमिनीत राहील. सरासरी 8, 9, 10 इंचापर्यंतच ओली होतील एवढेच पाऊस झाले आणि त्याचं एक आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागावर तसंच राहिलं. आणि जनरल आता रोटरी मारून रानं तयार करतात लोक, मुगाचे रानं असतील किंवा सोयाबीनचे रानं सुद्धा बरेच जण कल्टिवेटरवर किंवा रोटरीवर तयार करतात. मग जमिनीच्या जी उत्पादन देणारा जो भाग असतो वरचा 6 इंच किंवा 8 इंच, त्याच्यातच ते राहिलं. आणि ज्यावेळेस लागवडी झाल्या किंवा काहींनी सारे पाडले असतील, रानाची मशागत, पट्टे दिसतात बऱ्याच ठिकाणी, ते गोळा झाला ना एका ठिकाणी. तर मग हा जो विषय आहे, हा ह्या वर्षाने प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना जाणवणार आहे. आणि ही पुढील 10 वर्षानंतरची फार मोठी धोक्याची घंटा आहे. भारतातीलच काही राज्यांमध्ये काही प्रदेश या समस्यांमध्ये मागील 5 ते 10 वर्षापासून जात आहे. पंजाबमध्ये काही ट्रॅक असा आहे, गुजरातमध्ये काही ट्रॅक असा आहे का जिथं अतितणनाशकाचा वापर आणि अतिखताच्या वापरामुळे त्या जमिनी
नापीक झालेली आहे. आणि ही धोक्याची घंटा पुढील 10 ते 15 वर्षात किंवा 25-30 वर्षामध्ये आपल्याला ह्या समस्येला आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आता ह्या लोकांनी काय केलं, जुन्या लोकांनी ह्या जमिनी, ठीक आहे, आता आपण सहजासहजी बोलून जातो का तुम्हाला काहीच जमलं नाही. आम्ही काय म्हणतो, तुम्हाला काहीच जमलं नाही पण निदान तुम्ही जमिनी तरी टिकावली. आम्हाला जमलं म्हणजे आम्ही काय केलं, तुम्हाला एक डोकं स्पष्ट डोक्यातून एक काढून टाका. 4 कीटकनाशकाची नावं पाठ झाली किंवा 4 खताची नावं पाठ झाली किंवा मग मी गणेश भाऊपेक्षा 4 फवारण्या एक्स्ट्रा मारल्या किंवा 2 गोण्या एक्स्ट्रा टाकल्या म्हणजे मला शेतीतलं फार समजतं, असा विषय नाही. हा विषय आहे आपला अस्तित्वाचा, आपली पुढची पिढी, जी जमीन आपण पुढच्या पिढीकडे देणार आहे ती वाचवण्याचा. आज यांनी सुस्थितीत दिल्यामुळे आपण उत्पादन काढून राहिलो. पण आजची परिस्थिती अशी आहे, अतिरेक खताचा वापर, अतिरेक तणनाशकाचा वापर, ही पुढील पिढीकडे आपण ही अशी सुरक्षित देऊ का नाही, ही मोठी धोक्याची घंटा आहे. मग तुम्ही म्हणशाल तुम्हाला का कळकळा या गोष्टीचा, याचं कारण सांगतो. ज्यावेळेस आपण कुठलंही समजा भूसुधारक देऊ किंवा आम्ही काय तुम्हाला संजीवक देतो, कीटकनाशक देतो, खत देतो, याचे अपेक्षित रिझल्ट ह्या गोष्टींमुळे दिसत नाही. आणि मग आपण पहिला दोष देतो बियाण्याला, नंतर देतो दुकानदाराला. ह्या गोष्टीची जनजागृती व्हावी म्हणून हा मागील जवळजवळ 100 दिवसापासून आम्ही हप्त्यातले 4 दिवस, 5 दिवस, 3 दिवस जसा वेळ मिळेल तसं, कारण तिथं आमचं कामाचं शेड्यूल फार पॅक आहे, तर ही जनजागृती आम्ही करतोय. आता याची दखल कितपर्यंत तुम्हाला घ्यायची हा तुमच्या लेवलवरचा मुद्दा आहे, परंतु हे माहीत झालं पाहिजे. आणि आज ही गोष्ट जमिनीवर येऊन थांबलेली, बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे. ही गोष्ट पाण्यावर पण पुढील 10 ते 20 वर्षामध्ये येणार आहे. आता जी सुरुवात सांगतो मी तुम्हाला, ज्यांचे आमच्या बरोबरचे जे 80च्या आसपासचे ज्यांचे जन्म झालेले असतील, जिल्हा परिषद शाळेत असतील किंवा माध्यमिक शाळेत, आपण जर शाळेत पाण्याची बाटली घेऊन जाणे ही पद्धत आपली लहानपणात कधी नव्हतीच. कुठेही जाणे, कुठेही थांबणे, कुठलंही पाणी पिणे, रस्त्याच्या कडेला हॉटेल असलं तरी टपकन तो जग तोंडाला लावून पाणी पिणे, अशी एक सरळ पद्धत होती. गावापुढं मंदिर, शाळेपुढं जो आड, विहीर, हापशा काय जे असेल ते त्याचं पाणी पिणे, अशी एक पद्धत होती. म्हणजे याचं कारण असं, निदान आपल्या हा जो पट्टा आहे इथून चालू होतो वगदीपासून तर थेट वैजापूर पर्यंत, इथं खऱ्या पाण्याचा काही संबंध नव्हता. या राण्यांमध्ये पाणी खराब होण्याचा काही संबंध नव्हता इथं. परंतु आज परिस्थिती अशी आहे का ज्या विहिरीचं पाणी मागील खूप वर्षापासून लोक पित होते, आज ते पाणी पिण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. हे कशामुळे झालं? रासायनिक खताचा अतिवापर, तणनाशकाचा अतिवापर. ज्यावेळेस पाऊस होता त्यावेळेस हे सगळे जे नविघटन होणारे जे घटक आहे हे त्या पाण्याबरोबर वाहतात. छोटे छोटे बंधारे असतील तिथं जाऊन ते पाणी साचतं, तेच पर्क्युलेट होऊन परत आपल्या विहिरीला येतं. आणि मग आपण म्हणतो का 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जे पाणी चांगले होते ते पाणी खराब व्हायला फक्त आणि फक्त रासायनिक खतच कारणीभूत होते. दुसरं तर आपण काही जमिनीत टाकलेलं नाही बाहेरून आणून. तीच परिस्थिती. आता अजून एक गोष्ट सांगतो, आपल्याला कोणाच्या याच्या विरोधात जायचं नाही, पण समजा एक गाव आहे आणि शासनाची एक मोहीम आहे, एक गाव एक वाण एक पीक, असं त्यांनी मागं बरेच कॅम्पेन त्याच्यावरती केलेलं होतं. मला एक समजा एक गाव आहे, ओगदी गाव आहे, आणि इथं 2000 एकर क्षेत्र आहे, आणि ठरवलं गावाने का एक गावाने एकच वाण ठेवायचं, आपल्याला एक पीक ठेवायचं. समजा ह्या पूर्ण गावाने जर यावर्षी मकाच केली, एकाच वेळेस पाऊस झाला, समजा 10 जूनला सगळीकडे आपल्याकडे पाऊस झाला, 15 जून 20 जून पर्यंत सगळ्यांच्या मक्याच्या लागवडी होऊन गेल्या. त्याच्यानंतर परत 20-25 दिवसांनी पूर्ण गावाला पाऊस झाला आणि सगळ्यांनी एकाच वेळेस तणनाशक मारलं. ठीक आहे, तुमचे आता उचल पाणी, पण ज्यावेळेस पूर्ण पडणाऱ्या पावसावर जे गाव ज्यावेळेस अवलंबून असतं, त्यातून जे ओढे नाले भरतात त्याच्यावर अवलंबून असतं, त्यावेळेस आपण एखादं तणनाशक मारलं, पूर्ण गावाने 2-5 दिवसाच्या अंतराने एकाच वेळेस एखादं तणनाशक मारलं आणि पाऊस झाला, वाहतूक पाऊस झाला, सगळे पाणी वाहून तुमचं काय शेजारी नाला असेल, ओढे असतील, बंधारे असतील, तिथं ते पाणी गोळा झालं. आणि मग हे सगळं तणनाशक मारलेलं जे आहे ते पाणी गोळा होऊन एखाद्या विहिरीत उतरलं, बंधाऱ्यातून विहिरीला उतरलं, हे अट्रासाने हे विघटन होत नाही या घटकाचं कधीच. ते बीजनाशक जे औषधं असतात त्याचं कधीच विघटन होत नाही. आणि हे पाणी जर विहिरीला उतरलं आणि नंतर तुम्ही म्हणले मला त्याच्यावर रोप टाकायचंय,
किंवा दुसरं पीक करायचंय याचे इफेक्ट तिथे दिसतील का नाही दिसणार, ही साधी गोष्ट. तस आजच्या मीटिंगचा हेतूच आहे, गरज आहे तिथंच रासायनिक खत वापरलं गेलं पाहिजे, जिथं गरज आहे तिथंच कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर झाला पाहिजे, जिथं गरज आहे तिथंच तणनाशकं मारल्या गेली पाहिजे. या मागच्या पिढीनं 2-2.5 फुटावरती मक्याच्या लागवडी करून डवऱ्या हाकून मका पिकवल्या, परंतु आज आम्ही हा संस्कारच विसरून गेलोय. फक्त आणि फक्त पूर्णतः सगळे शेतकरी तणनाशकावरच अवलंबून आहे. उंदरवाडीच्या पुढे गेलं तर आजही 22 इंचावर 24 इंचावर सोयाबीनच्या पेरण्या होतात आणि ते लोक आजही सोयाबीनला तणनाशक वापरत नाही, डवऱ्याच हाकतात ते लोक. कारण त्यांना एक गांभीर्य आहे का आपलं मुख्य पीक कांदा असतो. ठीक आहे, आता यावर्षी पाऊस कमी त्यांना त्याच्यामुळे क्षेत्र त्यांचं घटणार आहे. हीच परिस्थितीमध्ये मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, ज्यावेळेस आपण संवत्सरमधून एक नागपूर हायवेने जातो त्यावेळेस गावाच्या पुढे गेल्यानंतर त्या हायवेच्या दोन्ही बाजूने भोसले कंपनी, या सर्व भोसले बंधूंचे कोणाचे 18 एकर, कोणाचे 12 एकर, 15 एकर हे कांदे खूप वर्षापासून असतात. आणि ही गोष्ट त्यांची 10 ते 15 वर्षापूर्वीच त्यांच्या निदर्शनास आली. ते आजही सोयाबीन काढून कांदे करतात, तर ते सोयाबीनला कुठलंही तणनाशक वापरत नाही. कारण ही गोष्ट त्यांना त्यावेळेस माझ्या हिशोबाने 15 वर्ष झाले असतील. तर सोयाबीनच्या काही क्षेत्रामध्ये त्यांनी तणनाशक माझ्याकडून पूर्ण नेलेलं होतं, पण 2-5 एकर क्षेत्र मारून झालं आणि पाऊस झाल्यामुळे, पाऊस जो लटकून राहिला त्याच्यामुळे काही क्षेत्राला मारणं शक्य झालं नाही. नंतर तण वाढून गेलं आणि त्यांनी ते तणनाशक मला परत केलं. पण ज्यावेळेस नंतर त्यांनी तिथं कांदे केले आणि ते प्लॉट ज्यावेळेस माझ्या पाहण्यात आले तर तो मोठा फरक दिसत होता. तणनाशक वापरलेल्या क्षेत्रात केलेले कांदे आणि तणनाशक न वापरलेल्या क्षेत्रात केलेले कांदे, हा प्लॉट सरासरी 125-130 कांदे हे पण निघाले, कांदे हे पण निघाले, पण उत्पादनामध्ये दोन्हीमध्ये नमस्ते 25 ते 30 क्विंटलचा फरक राहिला. दोन्ही प्लॉटमध्ये त्या मालाच्या गुणवत्तेत, क्वालिटीत आणि टिकवण क्षमतेत सुद्धा फरक राहिला. हा फरक ज्यावेळेस त्यांनी डोळ्याने पाहिला, डोळ्याने अनुभवला, तिथून पुढे त्यांनी तो प्रकार पूर्णतः बंद केलेला आहे. तर आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. आणि मग आता हा खताचा वापर कुठं वाढू राहिला, ज्यावेळेस असे खराब होत चाललेल्या जमिनींमध्ये मग रिझल्ट कमी येतात, मग तिथं पुन्हा आपल्यात एक वरचढ चालू होते. जिथं रिझल्ट दिसत नाही, मग लागवडीला डोस टाकलेला आहे, आंबवणीला टाकला तरी पीक काही सुधरत नाही, परत तिसऱ्या पाण्याला टाकला, म्हणजे ऑलरेडी रानं तणनाशकाने खराब झालेली आहे. पुन्हा मग त्याच्यावर रिझल्ट येत नाही म्हणून 2 गोणे एक्स्ट्रा टाकणे, 3 फवारणी एक्स्ट्रा घेणे, 2 फवारणी एक्स्ट्रा घेणे, म्हणजे अजून आपण स्वतःभोवती एखादं संकटाचं हे तयार करून घेतोय. ह्या गोष्टीतून आपल्याला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खतं वापरण्याची जी पद्धत आहे, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या पिकाची कांद्याची लागवड करायची असेल, उपलब्ध जे शेणखत, सेंद्रिय खत तुमच्याकडे असेल, जसं बोटे कंपनी अद्रकची लागवड करण्यापूर्वी ते तर मी त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही जसं अद्रकला करतात ना तसं तुम्ही इतर पिकालाही ते केलं पाहिजे. शेणखताचे डेपो मारून ठेवतात, त्याच्यामध्ये जीवाणू संवर्धन ते टाकतात किंवा मग जैविक बुरशीनाशक टाकतात. तर याचा डेपो, खताचा डेपो मारून त्याच्यामध्ये ते चिलेशन करतात, त्याचं चिलेलायझेशन करतात आणि मग ते त्या बेडमध्ये भरतात. तेच आपल्याला कांद्याला सुद्धा करता येईल. कांदे लागवड करण्यापूर्वी 3 महिने 2 महिने जर शेणखताचे डेपो मारून त्याच्यामध्ये जीवाणू संवर्धन, जैविक बुरशीनाशक वापरून त्याच्यानंतर परत 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी आपल्याला जे रासायनिक खताचा बेसलचा जो डोस द्यायचा आहे, शिफारसीत जी मात्रा आहे आपली कांद्याची, त्याचा अर्धा डोस जर त्या शेणखताच्या डेपोमध्ये आपण टाकून तो सगळं एकत्र करून आणि त्याच्यावर जर प्लॅस्टिक कागद टाकून ती खतं जर 1 महिनाभर हवा बंद केली, त्याला खताचं चिलेलायझेशन असं म्हणतात, का जेणेकरून त्या खताची उपलब्धता ही 2 पटीनं वाढते आणि खत वाया जात नाही. हा जर आपण बेसलला दिला आणि एक डोस आंबवणीला दिला, एवढ्यावर सुद्धा कांदे येतात. म्हणजे काय होतं, 200 किंवा 250 क्विंटल आपण इकडे तिकडे ऐकतो, पाहतो ना, त्या नादामध्ये अतिरेक खताचा वापरही नको, अतिरेक कीटकनाशकाचा वापरही नको. हाच हेतू फक्त आजच्या कार्यक्रमाचा होता, वेगळा कुठलाही संदेश द्यायचा नव्हता. आणि तणनाशकाच्या वापरावर आपण मर्यादा ठेवाव्या, गरजेपुरतं जिथं गरज आहे तिथंच वापरावं, एवढंच आजच्या याच्यातून सांगायचं होतं.